भिकारी महिलेला मदत द्यायला घरी गेले अन सर्वच हादरले. नोटांचा अक्षरशः डोंगर. लोकांनी डोक्याला हात लावला. फाटकी साडी, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्यात एक विचित्र शांतता. रोज त्याच ठिकाणी बसून ती लोकांकडे हात पुढे करायची. कोणी 2 रुपये द्यायचं, कोणी 5, आणि ती नेहमी एकच वाक्य म्हणायची, भगवान भला करे. लोकांनी तिला वर्षानुवर्ष तसंच पाहिलं होतं. कुणाला तिच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती. ती कुठून आली, तिचं घर कुठे आहे, तिचं कुणी आहे की नाही, काहीच नाही. जणू ती अचानक या शहरात प्रकट झाली होती. हळूहळू ती त्या भागाची ओळख बनली. लोक तिला पाहून पुढे जायचे, काहीजण मदत करायचे, काहीजण दुर्लक्ष करायचे. पण तिचं आयुष्य तसंच सुरू होतं, शांत, साधं आणि अनोळखी. एक दिवस मात्र परिस्थिती बदलली. ती जिथे बसायची त्या घरमालकांना तिची उपस्थिती त्रासदायक वाटू लागली. त्यांनी ठरवलं आता तिला दुसरीकडे हलवायचं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. काही लोकांनी विचार केला, चला तिची थोडी मदत करूया, तिला कुठेतरी नीट जागा मिळवून देऊया. मदतीच्या हेतूने ते तिच्या झोपडीकडे गेले. ती झोपडी बाहेरून अगदी साधी दिसत होती. तुटलेली भिंत, अर्धवट छप्पर आणि आत काय असेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ते आत गेले आणि वातावरण काहीसं विचित्र वाटलं. शांतता होती, पण एक अनामिक तणावही होता. झोपडीच्या एका कोपऱ्यात 2 मोठी पोती ठेवलेली होती. पहिल्यांदा पाहिलं तर ती पोती अगदी साधी वाटली, जणू त्यात जुने कपडे किंवा कचरा असेल. कोणी विशेष लक्ष दिलं नाही. पण एका तरुणाच्या मनात प्रश्न आला, ही पोती इथे का आहे? तो हळूच पुढे गेला आणि त्याने एक पोतं उघडायचं ठरवलं. बाकीचे लोक त्याच्याकडे बघत होते, काहीजण थोडे घाबरलेले, काहीजण उत्सुक. त्याने पोत्याची गाठ सोडली आणि पुढच्या क्षणीच जे दिसलं ते पाहून सगळ्यांचे डोळे अक्षरशः मोठे झाले. क्षणभर कुणालाच काही समजलं नाही. एकामागून एक लोक त्या पोत्याजवळ आले आणि सगळे स्तब्ध झाले. त्या पोत्यात काहीतरी असामान्य होतं. कोणीतरी दुसरं पोतं उघडलं आणि आता तर सगळ्यांच्या अंगावर काटा आला. कोणीच बोलत नव्हतं, फक्त एकमेकांकडे पाहत होते. तिथे काहीतरी असं होतं ज्याची कल्पना कुणीच केली नव्हती. ताबडतोब पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस आले, त्यांनी पाहिलं आणि तेही काही क्षण शांत उभे राहिले. मोजणी सुरू झाली. वेळ जात होता, पण मोजणी संपत नव्हती. सकाळ झाली, दुपार झाली, तरीही आकडे वाढतच होते. आणि त्या सर्व गोंधळात ती महिला मात्र शांत बसली होती. ना भीती, ना आनंद, ना घाई. जणू तिला आधीच सगळं माहीत होतं. लोकांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे सगळं काय आहे? ती हळूच म्हणाली, हे सगळं लोकांचंच आहे. आणि शेवटी सत्य बाहेर आलं. त्या पोत्यांमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा अक्षरशः डोंगर होता. वर्षानुवर्ष भीक मागून साठवलेले लाखो रुपये.